सगळ्यांना शुभ सकाळ. आपण होतो फोंडा घाट फिश मार्केटमध्ये आणि तिथून घेतली मच्छी. यात मांजरांसाठी सौंदर्य आहेत आणि मोरी मासा आहे आणि कोळंबी आहे. सो कोळंबी मी माझ्या हातची करणार आहे इथे फोंड्यातल्या घरी आणि मोरी मासा संध्याकाळी हरकुळ्यातल्या घरी आणि सौंदर्य मांजरांसाठी घेऊन जायचे. सो आता घरात जाऊया हरकुळ्यात, आई पप्पांना घेऊया आणि आजच्या दिवसाची सुरुवात करूया. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळी स्वागत आहे. आता आपण आहोत फोंडा घाटात आणि सकाळीच माशांची शॉपिंग केली. पण आई पप्पा चालले आचिरण्याला, जे मामाकडे शेत केलं आहे तिथे थोडी साफसफाई करायची आहे आणि माझं ऑलरेडी एक काम फिक्स आहे. सो मला ते करायला लागेल. पण आई पप्पा बोलले त्याआधी तो आम्हाला सोडून ये. सो आता मी त्यांना सोडायला चाललो आहे, पण ते आहेत हरकुळ्यात. सो आधी त्यांना तिथे जाणार, मांजरांचे सौंदर्य आणि मोरी मासा तिकडे ठेवणार आणि इकडच्या घरी कोळंबी घेऊन आणणार आणि कांद्यावरची कोळंबी मी दुपारी करेन. आता जाऊया घराकडे, आई पप्पांना भेटूया, आजीला भेटूया, मांजरींना भेटूया आणि मग त्यांना घेऊन आपण आचिरण्यात जाऊ आणि थोडा वेळ आचिरना पण बघूया. आता तुझी जबाबदारी आहे काकडीची वेळ, बाकी काय नाही. 2 टेम्पो चांगले काकडीसाठी. चल अभिया माता है. टेक केअर, टेक अ रेस्ट. हाँ ओके, बाय बाय, टेक केअर. तर पप्पा आणि आई आम्ही सगळे निघाले आचिरण्याला जायला. पप्पांनी दुपारच्या जेवणाचं सगळं घेतल्याने. आजी काय गेली, घरात सुनच आवाज देता. आपण आलोय CNG पंपावर आणि हा आमचा विनय भाऊ आहे. यंदा कर्तव्य आहे का? हा शोधली आहे. अभिनंदन. बोलवशील ना? आणि कधी फोंडा घाटात पंपावर आला तर आपला विनय भाऊ आहे. हा लग्न केव्हा भावाच्या. तर आता आई पप्पांना घेऊन आचिरण्यात पोहोचलोय. लास्ट टाइम पण आपण आलेलो, मे बी तुम्ही व्हिडिओ बघितलात नाही बघितला आय डोंट नो. हे एलिटो जातीचा भात आहे. वाडा कोलंपेक्षा बारीक तांदूळ असतो याचा आणि एक खत मारून झालंय पण तरवा खूप छान म्हणजे वाढलाय व्यवस्थित आणि जास्त असं रान नाही. पप्पा बोलले हे फक्त प्लॅस्टिक धरून इकडचं रान मारून घेतो आणि मध्ये मध्ये कुठे असेल तेवढं काढून घेतो. सो मी त्यांना संध्याकाळी घ्यायला येईन. ॲक्च्युली जायचं आहे ग्रामपंचायतीत, 1-2 कामं अडकली आहेत ती करायची आहेत आणि मग घराकडे जाऊन आजच्या मावऱ्याची रेसिपी करूची आहे. म्हणजे ते जेवण आई पप्पा संध्याकाळी घेऊन पण जातील. आणि ह्या माझ्या मामाचं घर, माझा मामा कधी येता काय माहिती, साफसफाई करूची आहे. तर मंडळी छान फ्रेश झालोय आणि आता मंदिरात जायला निघतोय. साहिलला फोन केला, साहिल पण येतोय. मंदिरातून आलो की मग हे कुठलं काम, ग्रामपंचायतीचं काम करायचं. ॲक्च्युली मंदिर आज माझ्या प्लॅनअपमध्ये नव्हता कारण समरत्न जी असतात ती सोमवारी असतात, पण काही कारणास्तव सुतक होतं त्यामुळे मग 2 दिवस पुढे ढकललं गेलं आणि ते आज करतायत. सो पप्पा बोलले की मी नाही, जरा तू तरी जा. म्हटलं ठीक आहे. मग आता आधी ते काम करतो. मग आज आपला मावरा घेतलेला तर दुपारपर्यंत तसंच राहू त्याला, कारण नॉनव्हेज खाऊन देवळात जाऊ शकत नाही आणि तिथे गेल्यानंतर प्रसाद घेतल्याशिवाय बाहेर येऊ शकत नाही. सो दुपारच्या जेवणातलं आपलं नॉनव्हेज उकलं आहे, हरकत नाही. सो आधी ता काम करूया, मग ग्रामपंचायतीत जाऊया, मग येऊन माझ्या आजची छानची रेसिपी बघूया आणि मग जिमला जाऊया. म्हणजे आजची मच्छी मला संध्याकाळीच खाऊची आहे, फक्त करून ठेवताले आता, म्हणजे आई पप्पा आले की घेऊन जा. बाहेर पडाची खोटी एका येऊकच आहे आणि असलं धोधो लागलो आहे ना मगाचपासून. 15 मिनटं झाली पाऊसच लागतं. आता बघूया हे गेलो तर त्या भाईंची बाईक आहे जा, कधी येतो मुंबईतून काय माहिती. लावून गेलाय पण यायचं काही नाव नाही अजून. तर पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हतो. म्हटलं जाऊ दे, छत्री घेतली आणि वाटेक लागले. आता साहिल आणि येऊ कसं येतले माहीत नाही. त्यांना सांगले तुम्ही डायरेक्ट मला देवळातच भेटा, पण आता फोन करते तर फोन पण लागत नाही, नाही तर गेलं असते आणूक त्यांना. बघू जाईपर्यंत फोन दिला तर मग त्यांना पण घेऊन येईन, नाही तर मग डायरेक्ट देवळाकडे थांबेन. दुपारचे 1 ते 1:30 वाजत आलेत आणि पाऊस थांबलो. आता शाप गेलो असं म्हणता नाही येणार, काही काही टाकत. आणि हे आपलं पावणादेवीचं मंदिर, जर आपल्या गावातले कोणी बघत असाल तर सगळ्यांका जय पावणादेवी आणि तुमका सगळ्यांका पण जय पावणादेवी. गाडी हवेच पार्क केले कारण हा जुना रस्ता आहे, किंवा आमचा नवीन रस्ता आणि हा उजवीकडे आम्ही तलावात खेळायला जायचो ती वाट आणि सँडी बाई जेव्हा पाणी बंद करायला यायची मोटरचं ती पण हीच वाट.
आणि या बाजूक लहानपणी पप्पा आमका खांद्यावरनं चलत गावात घेऊन जायची, इथं आमचे गणपती बसतात. सो आता चाली करत जातोय. साहिल भाई आणि योग्य भाईचा अजून काय पत्ता नाही, बघू वाटेत काय गावले तर. आणि हा रोड खूपच सुमसाम असतो, सहसा या रस्त्याने कोणी येत जात नाही. ते फक्त राहणारी लोक म्हणजे 1-2 घर आहेत तेवढ्यांचंच फक्त रहदारी असते. 10-15 मिनटं जरी पाऊस लागला की लगेच खजूळ पाणी येतं वाळात, कारण हा पाऊस वरती डोंगरात जास्त लागतो आणि तिकडचं हे सगळं खजूळ पाणी खाली उतरतं. चला, योगे आणि साहिल बहुतेक देवळात पोचले तसा अंदाज आहे माझा. मग अजून आहे ना चालत 10 मिनिटं होई. गाडी आली असती इथपर्यंत, बकरेच जातात बरे आहेत. तर बऱ्याच टायमानंतर असं सगळ्यांमध्ये कार्यक्रमात जात आहे. खूप टाइम झाला असा सार्वजनिक कार्यक्रम अटेंड करून, सो जरा ऑकवर्ड फील होत आहे. ठीक आहे, जाऊ आता, काय आपण घाबरत नाही. काय प्रकार आहे त्याला, तू आकला खाली परत एकदा धन्यवाद. पाहणं लय मोठी बरी आहेत ना, सगळ्यांकाच मोठी आहेत. मी म्हटलं तुमकानी माकात दिल्यान की काय मोठा येऊ. डाईट हा बसलाय काय, उठ. प्रसाद बटाट्याची भाजी माझी आवडीची, त्याला खायची नाहीत पण तो आज चीट डे करतोय. अमित व्हिडिओ बघत असेल तर नंतर सांग जिम मध्ये लागेल. बाबू काय बरा, होय होय हा. मग 2 देतील लाडू बघ, एकच घातला हा. काना काका मस्करी केली नको मग खातो. डाळ चला मंडळी, प्रसादा घेवा. सही जेवा पडवर पाऊस येलो, तुम्ही आरामात जेवा. चालू दे. तर मंडळी आता देवळातून इलाव घराकडे, साहिल गेलो त्याच्या घरी आणि पाऊस काय तसंच चालू आहे. सो दुपारचे आता 3 वाजत आलेत. जरा आपलं संध्याकाळचे जे कार्यक्रम आहे म्हणजे रेसिपीचा आत्ताचा जो व्हिडिओ आहे ते संध्याकाळसाठी आपण जेवण करणार आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा कांद्यावरची कोलंबी मसाला फ्राय करणार आहे. होप सो तुम्ही याच्या आधी मी जेव्हा गेलेली तेव्हा ट्राय करून बघितली असेल नसेल, आय डोंट नो. पण माझ्या आई पप्पांना माझ्या हातची ती रेसिपी खूप जास्त आवडते. सो आपण खास आई पप्पांसाठी मी कोळंबी आणली आहे, जी माझ्या हातची मलासुद्धा आवडते आणि त्यांनासुद्धा आवडते आणि आजीला पण आवडते. सो आता जातो, जरा कोळंबी साफ करते आणि साफ करून झाल्यानंतर झटकीपट रेसिपीला लावूया, कारण ते करून झाल्यानंतर परत जिमला जायचं आहे. जिमवरून आई पप्पांना आणायला जायचं आहे. त्यांना मग बनवलेली मच्छी आणि दुसरी मच्छी ती द्यायची आहे. ॲक्च्युली आज देवळातला काहीच प्लॅन नव्हता, मला माहीतही नव्हतं, पण सोमवारचं बुधवारवर आल्यामुळं जावं लागलं. हरकत नाही, तोपर्यंत आपण नॉनव्हेज वगैरे काही खाल्लं नव्हतं, तर आपण खाणार. तर मंडळी आता ही कोलंबी मी स्वच्छ करून घेतलंय, म्हणजे साफ केले आणि धुवून घेतलंय. आता आपल्याला प्रत्येक पीसचे 2 तुकडे करायचे आहेत. 2 मोठे असतील तर 3, कारण जितकी कोलंबी छोटू आपण खातो ना तितकी खायला पण मजा येते. कारण आपण ही कांदा टोमॅटोवर करणार आहे, यात आपण वाटण वगैरे वापरून असं काही नाही करत आहे.
सो जितकी छोटी असेल तितकी आपल्याला कांदा आणि टोमॅटोच्या पेस्ट बरोबर खायला ही अजून छान लागते. सो आता ही कापून घेते आणि मग फोडणीची तयारी करते. तर आता कोळंबी आपण बारीक करून पुन्हा एकदा धुवून घेतली आहे. इथे मी हे 8 कांदे घेतलेत बारके, जे आपल्याला बारीक चिरायचे छान, आणि याच्यासोबत जोडीला 3 टोमॅटो घ्यायचे. आता झाडावर इथे मी हा कढीपत्त्याची पानं काढून आणलेत. आता आधी हे बारीक चिरतो, त्यानंतर टोमॅटो चिरतो, परत आपल्याला लसूण आणि आलं लागणार आहे ते घेतो. आणि मॅडम आमच्या कामात आहेत त्यामुळे ती मला साईड बाय साईड थोडीशी मदत करते. चला ह्या करते आणि मग पुढची पुढची प्रोसेस. सॉरी, आत्ताचे फक्त टोमॅटो कापून झालेत आणि हे कांदे साफ करायला टाकलेत आणि असे आता चिरायला घेतलेत. आता हे कापूक मग वय 10-15 मिनटं अजून. मग हे आला आणि लसूण तेवढं करते आणि मग फोडणी. तर मंडळी सामग्री तर रेडी आहे. कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो चिरलेला आहे, कढीपत्ता आहे, लसूण ठेचून घेतली आणि आला बारीक चिरून घेतलं आणि तेही कोळंबी आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला फोडणीसाठी एक लगडी घ्यायची, म्हणजे टोप घ्यायचं आणि त्यामध्ये तेल घालून गरम करून घेऊया. सो मी माझ्या अंदाजे याच्यासाठी 2.5 पळी तेल घेतोय. तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं तेल यूज करता, कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं, त्या अंदाजे तुम्ही तेल घालू शकता. तर मंडळी लंगडीमध्ये आता 2.5 पळी मी तेल घातलंय आणि तेल आता बऱ्यापैकी गरम पण झालंय. आता फोडणीसाठी सगळ्यात आधी मी यात कढीपत्त्याची पानं होती ती घालतो. त्यानंतर या लसणीच्या पाकळ्या, त्यानंतर हे आलं. ऑप्शनला तुम्ही आलं लसूण पेस्ट पण वापरू शकता, पण हे असं घालणं आणि आलं लसूण पेस्ट घालणं यात खूप फरक आहे. आणि आता हा कांदा घालून आधी कांदा छान परतून घेऊया आणि एक 2-3 मिनटं ढवळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालू. आता जरा एकटाच शूट करतो, असं ढवळून घेतो आणि मग दाखवतो. आता थोडासा बावला आहे म्हणजे नरम झाला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. तर टोमॅटो घालून घेतलंय. तेल थोडंसं सुकल्यासारखं वाटतंय पण हरकत नाही, वरून थोडं अर्धी पळी मी तेल घालून करायची एकदमच ड्राय वाटत असेल तर. आणि गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवली आहे, जेणेकरून जरा पटापट कांदा आणि टोमॅटो शिजायला आपल्याला मदत होईल. 1-2 ते 3 मिनटं मी छान टोमॅटो पण कांद्यासोबत परतवून घेतलंय. आता ह्यामध्ये आपण जी मगाशी बारीक केलेली ही कोळंबी आहे, हिचं पाणी शाप ड्राय करून ह्यात घालते आणि मग त्यानंतर आपण यामध्ये हळद, मीठ, मसाला किती प्रमाणात घालू ते दाखवतो. तर आता कोळंबी पण आपण यात परतून घेतली आहे. आता हळद, मीठ, मसाला घालूया आणि ह्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा किंवा 1 चमचा हळद बारका, आणि तुम्हाला जसं तिखट लागतं, जसं तुम्ही मसाला वापरताय त्या हिशोबात तुम्ही चवीप्रमाणे मसाला घालू शकता. आपण आपल्या घरचा सुरेखा मसाले वापरतो, सो 2 ते 2.5 चमचे मला इनफ आहे एवढ्यासाठी. आणि हे थोडं तिखटच करायचं, कारण कांदा, टोमॅटो आणि कोळंबी हा तिन्ही प्रकार गोड असतो, त्यामुळे मसाला जरा जास्त वापरा. आणि तुम्ही ह्यातच हिरवी मिरची सुद्धा घालू शकता जर मसाला कमी वापरायचा असेल तर, पण मी मसाल्यावरच भागवत आले. आणि हे सगळं आपल्याला मसाला घालून झाल्यावर मिक्स करायचं आहे आणि थोडंसं अर्धा पेल्यापेक्षा कमी पाणी घालून वाफून घ्यायचं, शिजून घ्यायचं. तर म्हणजे आता हळद, मसाला आणि मीठ मी माझ्या हिशोबाने घातलंय. थोडं आता ते मसाला शिजायसाठी झाकण मारलंय आणि 1-2 मिनिटांनी झाकण काढून मला त्यात कोकमं घालायची आहेत. सो त्यावेळी मी माझ्या अंदाजे कोकमं आमटणीसाठी आणि थोडंसं पाणी आणि परत झाकण मारेन. थोडं कड यायला लागला की मी झाकण काढून गॅसची फ्लेम वाढवेन आणि ते ड्राय होईपर्यंत ढवळणार आहे, जेणेकरून एकदम सुका आणि छान अशी कांदा टोमॅटोची चटणी भेटली पाहिजे आपल्याला. तर मंडळी आता झाकण काढलंय, जरासं पाणी आहे रावला, तर आता मी सुकवतोय. म्हणजे सुकल्यानंतर एकदमच आपल्याला ही बघा ही कांदा टोमॅटोची अशी ग्रेव्ही मिळेल. हा वाफिली. तर किती जणांना हा कोळंबी मसाला जो आहे ड्राय तो भातात मधून खायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा. आता यावर मी गार्निश म्हणून कोथिंबीर शिवरतोय आणि थोडा अजून 2 मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायचा. सो रेडी आहे आपला हा कोळंबी मसाला फ्राय. तर हे फोंडाघाट बस डेपो ही घेतली मी पाण्याची बॉटल आणि तिकडे
ही जी बघते निळ्या निळ्या कलरचं बँकेचं बोर्ड त्याच्यावर आहे आपली व्यायामशाळा. सो जास्त नाही 1 तासभर व्यायाम करायला लागेल कारण आई पप्पांना आणायला जायचं आहे. सो त्यांचा फोन आला की लगेच निघायला लागेल, मग आचरण्यात जाऊ. पण त्याआधी थोडा व्यायाम करून घेऊ. ऐकत नाही मोळातले बिल्डर फुल टफ आहे यावेळी. किती झाले? 198, 155, 56. बापरे. 57, 100 भाजी पुरी पुरी पंचाची कापा झाली. झाली. अजून कवताळ कवताची पोळी. किती किलो कमी केलं? 2.5 किलो. अभिनंदन भावा. 8 दिवसात. चॅलेंज किती महिन्याचं आहे अमित? 45 days. 45 days. अमित ॲक्च्युली आमचा सर आहे त्यामुळे योग्याला चॅलेंज घेतलंय. 45 कळलं ना तुला? 45चा कितीचा जाईल? तर मंडळी व्यायाम करून निघालोय जिमवरून आणि आता चाललोय आचरणाला आई पप्पांना आणायला. जास्त वेळ नाही, 1 तासभर व्यायाम केला फक्त. साहिलबाई अजून वरच आहेत योगेश करून. तुला निघताना फोन कर. चल वा. आता जाणे का आचरणं आणि आई पप्पांसाठी जे केलंय ते पण त्यांना द्यायचं आहे. लहानपणी ही जागा बघितली की खूप आनंद व्हायचा कारण माहीत असायचं इथे पोचलोय म्हणजे आता गावच्या घरी पोचायला इन 15-20 मिनिटं लागणार आहेत आपल्याला. म्हणून आनंद माझा द्विगुणित व्हायचा या जागेवर आल्यावर. तर सगळ्यांनी मिळून एकदम कोपरे झळझळीत केलेले आहेत. बांधाकडचा सगळा रान काढलेला, शेतातला रान काढलेला आणि थोडा शेडा लागला पण होईल ते. आता खत मारलंय म्हणजे. ओ मामी काय बरा? बस काय मी तुम्हाला विसरेन का? काय म्हणता मामा बरे आहेत? हा अहो व्यायामशाळेत गेले ना. होय होय. हा वा काय म्हणतास? होय. तर ह्या सगळा जर रान बघतास ह्या इकडचे जे मामा आहेत त्यांनी ही वाट साफ केली. आता गणपतीत चाकरमानी येत आले त्यांच्यासाठी सोयी सुविधा म्हणून मामांनी गावीच असतात म्हणून त्यांनी आपला कर्तव्य म्हणून ही इकडची वाट साफ करून घेतली. झळझळीत. इकडच्या जमिनी मस्त आहेत सपाट, आमच्यासारख्या नाही वरखाली. हा ह्यो मस्त झालो मधलो बांध झळझळीत. रान नाही मारला, औषध नाही मारला, सगळं काढलं. काढूनच टाकूया, मरून देता सगळेच बांध. हे बघ डेंजर. तर मंडळी आई पप्पांना न्यायला आलोय. आता काळोख पडत आलाय. सो आता घरात जात आलंय फोंड्यात. त्यांना डब्यात भरून देतो कोळंबी मसाला आणि ती मोरी मासा येतो आणि त्यानंतर त्यांना सोडून हरकुळात येतो आणि हरकुळात सोडलं की मग फोंड्यात येऊन आपलं फ्रेशनअप वगैरे होणं, मग डेली रुटीन. अजून 2 दिवस मग आम्ही ठाण्यात असणार आहे. दहीहंडीच्या प्रॅक्टिसला चाललो आहे 2 दिवस आणि मग दहीहंडीला असणार आहे. जर तो कोणी ठाण्यात आला दहीहंडीला तर नक्की कॉन्टॅक्ट करा गोष्ट कोकणातली इंस्टाग्रामवर. बाकी तुम्हाला माझ्याची छोटीशी जी मी धडपड करत दाखवलेली रेसिपी आय होप, मला माहिती आहे मी व्यवस्थित शूट नाही केलं तरी पण तुम्ही गोड मानून घ्यायचे, त्यात काय वाद नाही. मग ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बाकी समरत्न कोणाकोणाच्या गावात होतात श्रावणात ते पण सांगा. अजून जिमला जातोय, इतक्या लवकर फरक पडणार नाही.
ॲक्च्युली बॉडी बिडी काय नाही बनवायची, पोट कमी करूचा. सो शेतात पण जातो, फक्त नंदी मला जास्त वेळ बसून जमत नाही त्यामुळे मी करत नाही. आणि पप्पा आणि आई ह्यात पटायतात. बाकी काही असेल शेतातलं तर आपण आवडीने करतो. फक्त हे एकच जे काम आहे जे माका अजिबात नाही जमत आणि मुळात मला त्या कामाचाच खूप कंटाळा येतो. आता असं म्हणाल की शेतकरी आणि कंटाळा येतोच काय, तर नाही, पण मी दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेईन. आणि वेळ पडलीच कधी असं वाटलं की आता काहीच ऑप्शन नाही तर मी नक्की करेन. पण आता पप्पा आहेत करतायत तर सॉरी पप्पा, तुम्ही व्हिडिओ बघताय तर, पण खरंच नाही. बाकी माझं आज काम होतं नाही तर मी दिवसभर थांबणार होतो. पण जी मच्छी आणलेली होती ती पण करायची होती, तुम्हाला दाखवायची पण होती. परत ग्रामपंचायतीत जायचं होतं, 1-2 प्रकारचे फॉर्म आहेत शेती रिलेटेड ते भरायचे होते आणि त्यासाठी माझं जाणं गरजेचं होतं. आपल्या ग्रामपंचायतीत आपले सबस्क्रायबर सदस्य ग्रामसेवक म्हणून आलेत. सो त्यांच्यामुळे जरा 1-2 कामं फटाफट होतील अशी आशा आहे. होप सो, होऊन दे, देवा काळजी. बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नाही असेल तर काय करायचं पडेल त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय, टेक केअर, काळजी घ्यावा, सैन राहा.